आवडी हेची माझी सर्व जोडी. सेवेसाठी घेतलेला आपण अनंत कृपासागर जगदोद्धारक ज्ञानाचे सागर, भक्तीचे आगर, वैराग्याचे शिखर श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबा यांचा 4 चरणाचा सर्वांच्याच परिचयाचा पाठांतर असलेला. मला असं वाटत नाही की इथं मंडपामध्ये जमलेली ही सगळी संत मंडळी यांच्या हा अभंग पाठांतर नाही, कानपाठ नाही, ऐक्यू नाही अशी तरी व्यक्ती कोणी सापडणार नाही. सगळ्यांच्या पाठांतर असलेला मागणीपर प्रकरणातील अभंग आहे. वारकरी संप्रदायाचा रीतिरिवाज, शिष्टाचार, नियम, परंपरा वैकुंठवासी प्रातस्मरणीय गुरुनाम गुरु बंकट स्वामी महाराजांनी ही कीर्तन परंपरा समाजाला घालून दिली. सप्ताहाला प्रारंभ झाला आणि आज उपांत्य दिवस. या 6-7 दिवसाच्या कालावधीमध्ये जे धर्मप्रचारक, कीर्तनकार म्हणून समाजामध्ये समाजाला भक्तीचे धडे देण्यासाठी, प्रचार प्रसार करण्यासाठी फिरतात, त्यांच्यावर जबाबदारी आहे की समाजाला कोणत्या दिवशी कोणता विषय सांगावा. तसं तर महाराजांनी सांगितलंय की पहिला दिवस याच्यासाठी जगद्गुरु तुकोबारायांनी स्वतंत्र गाथ्यामध्ये प्रकरण लिहिलं, त्याला नामपर प्रकरण असं म्हणलं जातं. भगवंताच्या नामाचं सामर्थ्य सांगावं किंवा भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन करावं याच्यासाठी नामपर प्रकरण. दुसऱ्या दिवसापासून रात्रीपर्यंत भक्ती ज्ञानाविरहित इतर गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या. आणि आज मात्र गेली 6 दिवस भगवंताची काया वाचा मनाने तनाने धनाने केलेली सेवा, त्या सेवेचा मोबदला म्हणून मागणीच मागावी असा संप्रदायाचा दंडक आहे. आणि म्हणून सेवा सदर करण्यासाठी घेतलेला अभंग उपांत्य दिवस सप्ताहातला असल्यामुळे मागणी प्रकरणातील निवडलेला आहे. सेवेला प्रारंभ करत असताना थोडासा अल्प परिचय. या अल्पहारच आहे, काहीच खाल्लं नाही त्याच्यामुळे वाटेल. 2 शब्द बोलणं गरजेचं आहे. ते म्हणजे आज श्री क्षेत्र पालिशिंगण गावामध्ये भगवंताच्या कृपेने, साधू संतांच्या आशीर्वादाने वैकुंठवासी प्रातस्मरणीय मी सुरुवातीला बोलून गेलो की ज्या बंकट स्वामी महाराजांनी हरी भजने हे ढवळीले जग आणि सुखविला लाग कळी काळाचा, अशा स्वामी महाराजांच्या संस्कारानं, आचारानं, विचारानं, त्यांच्या सावलीमध्ये ज्यांचं जीवन वाढलं, चारित्र्य संपन्न जीवन ज्यांनी आयुष्यभर पारमार्थिक जीवन जगलं, वैकुंठवासी गुरुवर्य एकनाथ महाराज पालशिंगणकर यांच्या समाधी पुण्यस्मरणाच्या निमित्ताने संपन्न होत असलेला वार्षिक दिव्य आणि भव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह तथा जगद्गुरु तुकोबारायांचं चरित्र, बरोबर. आणि या कार्यक्रमामध्ये आपण सर्व गावकरी मंडळी, सप्ताह कमिटी, आपल्या सर्वांच्या वतीनं परमस्नेही गुरुबंधू ज्ञानेश्वरजी जगताप यांनी मला फोन केला की महाराज, मार्गशीर्ष महिन्यामध्ये शुद्ध प्रतिपदा ते या कालावधीमध्ये आज उपांत्य दिवसाची सेवा आम्ही जबाबदारीने तुमच्याकडे सोपवतोय आणि त्याच्यासाठी तुम्ही सहकुटुंब, सहपरिवार
मग कशाला सांगा म्हणून लोकात सांगितलं बरं. एकट्याला सांगून काय उपयोग आहे का? आग्रहाचं निमंत्रण, प्रेमाचं निमंत्रण दिलं, आलंच पाहिजे असा आग्रह. योगायोगाने गुरुग्रह आहे आणि बऱ्याच दिवसाचा हा भेटीचा योग आहे. महाराजांच्या सहवासातली सर्व जबाबदार मंडळी, परमार्थिक मंडळी, अतोनात प्रचंड माझ्यावर पुत्रवत, बंधुवत, मित्रवत प्रेम करणारा हा अथंग असा जनसमुदाय आहे. ज्यांच्या सहवासानं बिघडलेलं जीवन घडलं माझ्यासारख्याच. मला असं वाटतं की कधीतरी या सेवेच्या निमित्तानं पालशिंगणला जावं, बोलवावं अशी मनामध्ये आस अपेक्षा. योगायोगाने 2024 मधल्या या समाधी पुण्य स्मरणाच्या निमित्तानं संपन्न होत असलेला हा दिव्य आणि भव्य स्वरूपाचा उत्सव, त्यातील आजच्या दिवसाची सेवा माझ्याकडे सोपवलेली आहे. तसं पाहिलं म्हणजे कीर्तन करण्याचा माझा मुळीच अधिकार नाही. कीर्तन करण्यासाठी अधिकार लागतो. अलीकडे कोणीही कीर्तन करायले, आपण त्यांच्याबद्दल काही बोलायचं नाही, पण कीर्तनासाठी अधिकार लागतो. सर्व अधिकारी मंडळी पुढे बसलेली आहे. हापचड्डी पासून ते इथपर्यंत मी आलोय, ही सगळी मंडळी मला बघते आहे का? मठामध्ये राहिल्यानंतर या थोरांच्या आशीर्वादानं, विचारानं, सेवेनं जीवन घडलेलं अशा मंडळीच्या पुढे माझ्यासारख्यानं काय बोलावं? वेळ कमी आहे, याच्यासाठी ज्ञानोबरांच्या उभ्या आहेत. मी जास्त चिंतन करत नाही. म्हणून आमच्या मठातील ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुबंधू, गुरुसमान असणारे परमस्नेही, परमादरणीय हरिभक्तीपरायण रामहरी महाराज डमरे या ठिकाणी त्यांची उपस्थिती आहे. त्याचप्रमाणे माऊली यांनी आम्ही महाराजाजवळ जवळजवळ 12 वर्षाचा काळ मठामध्ये घालवला. त्यांचे ज्ञानेश्वर माऊली जगताप पालशिंगणकर त्यांची या ठिकाणी उपस्थिती आहे. त्याचप्रमाणे आमचे बाबूराव महाराज डोंगरेवाडीकर त्यांची उपस्थिती आहे. आमच्या परिसराचं वैभव तुकाराम महाराज आगाव त्यांची या ठिकाणी उपस्थिती आहे. पिंपळगावकर, राजेगावकर, गावातली मंडळी, बाहेरून आलेले सर्व भजनी मंडळी, सगळ्यांचा नामनिर्देश करणं अत्यंत अगत्याचं आहे, महत्वाचं आहे. पण सगळ्यांचा परिचय नसल्यामुळे सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये, सानिध्यामध्ये आजची सेवा संपन्न होते. पखवाज वाजवण्यासाठी, कारण सप्ताहामध्ये कीर्तनामध्ये केंद्रबिंदू म्हणजे पखवाज असतो, अधूनमधून थापा द्यात जातो म्हणजे बरं असतं. कारण लय महाराजाला मी वाजविले, त्याच्यामुळं मला वाजवणारा भेटला पाहिजे ही अपेक्षा असते का ना. आणि सुंदर असा हात आहे. इथं वाजवणारे म्हणजे एक एकाहुनी बळीरे. पण मला सवय लागली, जयरामनं वाजविल्याशिवाय माझं समाधानच होत नाही. मला गोड हात आहे तुमचा, चांगला आहे बरं का. पुन्हा इकडं तुमचे पिंपळे महाराज आहेत, गोविंद पिंपळे. पखवाज वाजवण्यासाठी इथे मंडळी आमच्या समकालीन, आमच्या अगोदर मठात ज्यांनी घासलं आमचे रतन बापू. बसन बापू
सगळ्यांची नावं घेणं अशक्य आहे डॉक्टर साहेब. बऱ्याच दिवसानं तुमची भेट झाली. महाराज मठात होते तोपर्यंत ही मंडळी हमखास नेहमी सातत्यानं मठाकडे यायची. आणि मग परिसरात फिरत असताना महाराजाबरोबर गावाकडे आलं की कधी 8 दिवस बी, कधी 10 दिवस बी, कधी 4 दिवस बी पालसिंगमध्ये राहण्याचा योग यायचा. त्याच्यामध्ये मोठी मंडळी आमचे हनुमंत आप्पा, पण प्रेम भरभरून करावं, आदर करावा, कदर करावी. आज त्यांना सुद्धा दुपारपासून वेध लागले असतील. आज कुठंतरी मन मोकळं करायला भेटणारा माणूस येणार आहे. कीर्तनाचं काही होईल, पण कुठंतरी मन मोकळं करता यावं, आहे का नाही. आपणची उपस्थिती आहे. महाराजावर कळंब तालुक्यामध्ये 17 गाव त्यांचे अण्णा आहेत, बाळकाका आहेत. त्यांचे वडील महाराजावर प्रचंड प्रेम करायचे. त्या दोघांची उपस्थिती आहे. त्यांना जायचं होतं, पण मला टाळून जाता येणार त्यांना. हे बाबा कुठं वाचपा काढीन पुन्हा काही सांगता येणार तसं मुळीच नाही. महाराजाबद्दल प्रेम, आदर म्हणून त्यांची या ठिकाणी उपस्थिती आहे. कळंब तालुक्यामध्ये वाकडी एक गाव आहे, वाकडी गाव. लहानपणापासून आम्ही तिथं जायचे. आमचे सावकार नागोराव सावकार, त्यांची या ठिकाणी उपस्थिती आहे. जमलेल्या मध्ये बरेच मंडळी आहे महाराज, बर का. सगळ्यांची नावं घेणं अशक्य आहे. आमचे नावंदे गुरुजी आहेत. योगायोगाने सकाळीच मला तुमच्या गुरव सरांनी फोन केला, मॅसेज केला. शिकलेली माणसं, मोठी माणसं हुशार असतात, अजिबात त्रास देत नाही. गुपचूप मॅसेज केला, नक्कीच येणार आहेत का. मी आणखी काय कुठं चुकवलं नाही, पण त्यांनी प्रश्न निर्माण केला, नक्की येणार आहेत का. पुन्हा सांगितलं मी नक्कीच येणार आहे. दुपारपासून 2-3 फोन झाले, महाराज या, आम्ही वाट बघतोय. पण दुपारी आमच्या ज्ञानेश्वरनं परत फोन केला, महाराज दोघं बी या बरं का, तसं करू नका, आलंच पाहिजे. आता काय करावं म्हणून सहसा महाराज मी घेऊन फिरत नाही, कारण लोक कवा काय बोलते काय सांगता येत नाही. या भीतीला खूप घाबरावं लागतंय, सांभाळावं लागतंय, आहे का नाही. राजागोन आमचे बापू आलेत, आमचे चौकदार बी आलेत, आगाव चौकदार, आहे का नाही. आगेवाडीकर, अवधूत महाराज, बर का. सगळ्यांची नावं घेतली असं समजा. सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये, सानिध्यामध्ये आजची सेवा संपन्न होते. महाराजांनी जीवनामध्ये केलेली परमार्थाची वाटचाल, त्यांच्या अगोदर त्यांचे वडील निष्ठावंत वारकरी, आणि त्या सेवेचं फल पुढे महाराजांनी आयुष्यभर स्वामी महाराजांची आग्रहानं, प्रेमानं सेवा केली, पांडुरंगाची सेवा केली. त्याचंच फल म्हणून आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये तरुण तडफदार बंकट स्वामी महाराजांचे एक कोणीतरी अनुयायी म्हणून सगळीकडे कीर्तनाच्या माध्यमातून फिरतात. माझे गुरुबंधू माझ्या समोर वाढलेले, पण आता आमच्या पुढे मजल गाठली आमचे श्रीनिवास महाराज, त्यांची उपस्थिती आहे. ऐका, आपण सर्व गावकरी मंडळी एकत्रित येऊन हा उत्सव भव्य आणि दिव्य स्वरूपामध्ये पार पाडताय. आपल्याला सगळ्यांना धन्यवाद, माता मौल्यांना धन्यवाद. चला, सेवा सादर करण्यासाठी घेतला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा मागणीपर प्रकरणातील अभंग आहे. संप्रदायामध्ये नियम आहे की आजच्या दिवशी मागणी मागितलीच पाहिजे, पण तुकोबारायांना मात्र हा शब्द मान्य नाही. पण भगवंतासारख्यानं पुन्हा पुन्हा तुकोबारायला मागा म्हणावं आणि मग मोठ्याचा अनादर कसा करावा, म्हणून तुकोबारायांनी काही मागणी मागितली. ऐका, नेहमी मागणारा जीवात्मा कधीच न मागणारा महात्मा
आणि काहीतरी मागा म्हणून माग लागणारा परमात्मा. या तीन गोष्टी लक्षात ठेवा. नेहमी मागणारा जीवात्मा. जीव नेहमी मागत असतो. त्याची इच्छा कधीच पूर्ण होत नाही. शेवटच्या क्षणापर्यंत त्यांची मागणी चालूच असते जीवाची. पण साधू संत या जगामध्ये आल्यानंतर काहीच न मागणारं जीवन कुणाचं असेल तर ते संतांचं. पण देव मात्र काहीतरी मागा म्हणून मागच लागतो. तुकोबारायचं चरित्र वाचा, नाथ महाराजांचं चरित्र वाचा, नामदेवरायांचं चरित्र वाचा, एकनाथ महाराजांचं चरित्र वाचा. आपल्याला पाहायला मिळेल की या संतांच्या पाठीमागे देव लागला. काहीतरी मागा, काहीतरी मागा. पण तुकोबाराय सारख्याने म्हणावं देवा, तुका म्हणे तुझी न लगे दसुडी, परी आहे आवडी दर्शनाची. देवा तुझ्याकडून मला कशाचीच अपेक्षा नाही. न लगे दसुडी हे संतांचं जीवन आहे. ठला इथे मागणारे तुकोबार आहेत आणि देणारा परमात्मा देव आहे. माझा तुम्हाला प्रश्न आहे, मागणारा हुशार असावा का देणारा हुशार असावा? बोला ना कोणीतरी. मागणारा हुशार असावा, देणारा हुशार नाही. तसं दूध टप्पे पडू नका बाबा. आमच्या सचिन महाराज काय म्हणले, मागणारा हुशार असावा. मी तुमचा मुद्दा करतो. माझं मत आहे देणारा हुशार असावा. काही देतच नाही. उदाहरण सांगेल तुम्हाला की कर्णाच्या स्वप्नामध्ये भगवान परमात्म्याने येऊन सांगितलं की कर्ण, उद्या तुझ्या दरबारात इंद्र विप्राचं अर्थात ब्राह्मणाचं रूप घेऊन तुझी कवच कुंडले मागायला येणार आहे. ती कवच कुंडले मात्र देऊ नको. प्राण गेला तरी चालेल, काही मागितलं तरी चालेल, पण कवच कुंडल मात्र देऊ नको. असं कर्णाला स्वप्न दृष्टांत झाला. दुसरा दिवस उजडला. 10 वाजले, 11 वाजले, 12 वाजले, 1 वाजला, 2 वाजला, 3, 4च्या दरम्यान थोडा आभाळ आलेला आहे आणि मंद मंद पाऊस येतोय. अशाच वातावरणामध्ये इंद्राने विप्राचं रूप धारण केलं, कर्णाच्या दरबारात आला. ओम भवती भिक्षाम देहि. कर्ण घरामध्ये होता. आवाज ऐकला, अंगावर शहारे उमटले की आपल्या दरबारामध्ये कोणीतरी भिक्षुक आलेला आहे आणि भिक्षा मागतोय. आपण दान केलं पाहिजे. कर्ण बाहेर आला. महाराज हात जोडले. बोला देवा, काय अपेक्षा आहे? भूदान पाहिजे का, गोदान पाहिजे का, अर्थदान पाहिजे का, काय पाहिजे सांगा. देणार? हो देणार. मी मागेल ते देणार. तुम्ही मागाल ती देईल. बोला काय इच्छा आहे? आणि मग त्यावेळेला त्या विप्रानं अर्थात त्या इंद्रानं कर्णाचं वचन घेतलं आणि कर्णाला सांगितलं, कर्णा देणारच असतील तर तुझी कवच कुंडलं दे. कवच कुंडलं दे म्हणल्याबरोबर कर्णाची महाराज तळपाची आग मस्तकाला गेली. अरे रात्री मला स्वप्न दृष्टांत झालाय. स्वतः माझ्या बापानं सूर्यनारायणाला येऊन सांगितलंय, तुझ्या दरबारामध्ये विप्राच्या वेशात आपलं इंद्र येणार आहे, तुझी कवच कुंडलं मागणार आहे. पण मागितलं तरी कवच कुंडलं देऊ नको. पण आतापर्यंतच्या इतिहासात माझ्या दारातून एकही हातात अतिथी रिकाम्या हाताने गेला नाही आणि मी जाऊ देणार नाही. कर्णाला स्मरण होऊन सुद्धा, आठवण होऊन सुद्धा कर्णाने कुठल्याही प्रकारचा विचार न करता कर्ण आपल्या कोशाग्रहामध्ये गेला. मेणामधली तलवार उपसली आणि आपली कवच कुंडल कापली. महाराज हातामध्ये घेतली आणि त्या विप्राच्या हातावर ठेवली. महाराज रक्तबंबाळ शरीर आहे, खूप त्रास होते, पण कुठल्या प्रकारची पर्वा न करता विचार केला की आज दान देण्यासाठी कमी पडायचं नाही, मागं राहायचं नाही. देऊन टाकले. महाराज कवच कुंडल दिली, हातात घेतले आणि त्या विप्रानं जाता जाता कर्णाची परिस्थिती पाहिली आणि पाहिल्यानंतर तो विप्र म्हणू लागला, कर्णा यशस्वी भव, यशस्वी भव, यशस्वी भव. कर्ण म्हणला, यशस्वी भव म्हणून आशीर्वाद देणाऱ्या तू कोण आहेस मला माहित नाही असं वाटतं का? अरे तुझा पत्ता माझ्या बापानं रात्री स्वप्नात येऊन सांगितला.
तू कोण आहेस मला माहित आहे, पण हे मला माहित असताना सुद्धा माझ्या बापानं सांगून सुद्धा कवच कुंडलं देऊ नको ही मला सांगितलं असताना सुद्धा आतापर्यंतच्या इतिहासात माझ्या दरबारातून एकही अतिथी परत गेला नाही, तुला जाऊ देणार नाही म्हणून मी माझी कवच कुंडलं दिली. काय असे शुभ म्हणतोस, पण का दिले ऐक, इथून पुढच्या पिढ्यानपिढ्या इतिहास आमचंच कौतुक करील, आमचंच वर्णन करील की अरे 33 कोटी देवाचा राजा इंद्र पण त्या कर्णाच्या दरबारात भिकारी होऊन आला आणि कर्णानं जीवाची पर्वा न करता कवच कुंड देऊन टाकली. महाराज सांगा आता, मागणारा हुशार का देणारा हुशार? देणारा हुशार, बरोबर का नाही? आता कोटावळे महाराज तुमचा शब्द खुळून टाकतो, आता देणारा हुशार नाही, मागणारा हुशार असला पाहिजे. एक माणूस साधा गोळा सतसत विवेक बुद्धीनं चांगल्या विचाराने त्याची वाटचाल असलेली एकटाच शेतामध्ये गेला, अरण्यात गेला आणि योगाने त्याला पूर्वजन्माची पुण्याई देव भेटला. बर का, देव भेटला आणि देव भेटल्यानंतर देव म्हणतो, हे भक्ता मी तुला प्रसन्न आहे, काय मागायची ती माग. त्याला जरा काही कळत नव्हतं. तू म्हणला कोण आहात आपण? अरे विश्वाचा चालक पालक मालक 27 परमात्मा ज्याला देव म्हणतात, देव तो मी देव आहे, बोल काय पाहिजे ते देईल मी. त्यानं सांगितलं तुम्ही देणार असताल पण काय मागावं मला कळत नाही, मी घरी विचारून येतो, तुम्ही काय करा उद्या या. उद्या देव म्हणले माझा अपमान, मला परत जा. बोळ गिऱ्हाईक दिसते म्हणजे जाऊ द्या, उद्या येऊन काय मागते ती बघू. पण म्हणले रात्रभर विचार कर, पण ऐक, मागण्या किती बी माग पण वर एकच. मागण्या किती माग, वर किती एकच. काय रात्रभर विचार करायचा, माग नाही म्हणला, मला घरी जावं लागेल, विचारावं लागेल. आला घरी, बापाला म्हणला दादा मला काल देव भेटला होता. स्वप्नात बोलत असतं जागृतीत, नाही म्हणलं खरंच सांग, मला देव भेटला. काय म्हणला देव? काहीतरी माग म्हणला, जी पाहिजे ती देतो. काय म्हणलास तू? नाही म्हणला उद्या या तुम्ही, मी घरी बापाला विचारतो, आईला विचारतो, बायकोला विचारतो, मग येतो. बरं ठीक आहे म्हणले, उद्या जर तू गेलास आणि देव आला तर एकच माग. आतापर्यंत किती हालाकीचे दिवस काढलेत आपल्याला माहिती आहे, पुढे कसे दिवस येतील कसे नाही सांगता येत नाही. जवळजवळ 500 रुपये तोळ्याचं आज 80,000 झाले. सोनं काय करतो, 50 किलो सोनं मागून घे म्हणजे आपल्या 2-3 पिढ्या सुखात जात. पोराने विचार केला, खरंय मला संसारात बेजारी आहे. बाप म्हणतो ते खरं आहे, आपण उद्या देव भेटला की देवाला सोनं माग. आईकडे आला, आई मला देव प्रसन्न झाला होता, वर माग म्हणलाय. मी म्हणले आज मागणार नाही, उद्या ये मागतो. काय मागू सांग बरं? आई म्हणली बाळा कशानं की माझे डोळे गेले, नजर गेली, नजर. आणि घरात काय अंदाधुंदी कारभार सुनाचा चालतोय मला काही दिसत नाही. मग हे सगळं मला पाहण्यासाठी डोळे नाही, तेवढा देव उद्या आला ना माझ्यासाठी दृष्टी माग. वर्ग म्हणलं ती बी खरं, आईला दिसत नाही, घरात कमी जास्त व्हायले, आईला डोळे पाहिजे, ते बी खरं आहे. मला आता तिथून उठला आणि बायकोकडे आला. बायकोला म्हणलं होय, म्हणली काय? काल मी अरण्यात गेलतो, देव भेटला होता, मला काहीतरी माग म्हणला, पण मी काय मागितलं नाही, घरी येऊन विचारून येतो आणि उद्या या मग सांगतो म्हणलंय. सांग बरं काय पाहिजे, आता तुम्ही ऐकू नका. बायको म्हणली अहो लग्न होऊन झाले ना 7-8-10 वर्ष, देव ऋषी पालते घातले, दवाखाने पालते घातले, सगळं आहे आपल्यापाशी, आणि मग ह्याच्यासाठी वारस आपत्य नाही, तेवढं मागा. ती म्हणला बायको म्हणते ते बी खरं आहे काय नाही, बाप म्हणतो ते बी खरं आहे, आणि आई म्हणते ते बी खरं आहे. पण देवानं सांगितलंय मागण्या किती बी असू आपण वर येतो. आता नेमकं बापाचं मागावं का आईचं मागावं का बायकोचं मागावं, काय करावं विचार. पण मला वाटतं ते पालशिमेचं होतं का की लय हुशार होतं. ती म्हणलं काय अडचण नाही,
दुसऱ्या दिवशी उठलं गेलं महाराज वनामध्ये जाऊन बसला, वाटच बघू लागला आणि तितक्या देव आले. आलात बघता? हो म्हणले, बराच वेळ झाला मी वाट बघतोय, आलोय. तुम्ही आलात? हो. विचार केला? मला केला ना विचार. मागणार? हो म्हणला, मागणारच ना, त्याच्यासाठीच आलोय म्हणला. ऐक म्हणला, मागण्या किती बी असतील पण वर मात्र एक आहे. देव बोलू लागले, काय मागण्या किती बी असतील पण वर मात्र एकच आहे बरं का. तुला पुन्हा पुन्हा सांगतोय, काय अडचण नाही म्हणला, असू द्या ना, काय पाहिजे बोल. काय नाही म्हणला, माझ्या आईनं उघड्या डोळ्यानं सोन्याच्या पाळण्यात नातवाला पाहावं. लेट करंट आहे का? मागण्या तिने बी पूर्ण व्हायला एका वारात. ते काय म्हणते, माझ्या आईनं उघड्या डोळ्यानं सोन्याच्या पाळण्यात नातवाला पाहावं. म्हणजे आईला दृष्टी बी आली, बापाला सोनं पाहिजे ते सोनं बी आलं, आणि बायकोची बी इच्छा पूर्ण झाली. आता देणारा श्रेष्ठ आहे का मागणारा श्रेष्ठ आहे? जाऊ दे आता, नको चकल्या मारायची. तसं इथं मागणारे तुकोबर आहेत आणि देणारा देव आहे. देवाकडे काही कमी नाही महाराज. देव कसा आहे, विटेवरी जाते बाबुले समान, विटेवरी जाते बाबुले समान, विटेवरी जाते बाबुले समान, विटेवरी जाते बाबुले समान. तो देव कसा आहे, तोची एक दानशूर दाता. सकारात्मक सांगतात, जगाच्या पाठीवर तोच एक दानशूर आहे. मग कुणा कुणाला काय दिलं, सगळ्यांना उदाहरणं माहिती आहेत. सुग्रीवाला किष्किंधा दिली, ज्या रावणानं भगवंताची पूजा करत असताना प्रसंगी कमळ कमी असेल तर स्वतःच मुंडकं तोडून वाहिलं, पण त्या रावणाची लंका मात्र विभीषणाला दिली. तोच एक दानशूर दात. आणखी काय केलं महाराज म्हणतात, ध्रुवाला बापाची मांडी पाहिजे होती, पण महाराज म्हणायचे, महाराज आपले महाराज काय म्हणायचे, मागणार होतं पोर पण देणारा होता ना थोर. बरोबर आहे, महाराजांची भाषा आहे. लोक अपवादासाठी म्हणून भगवंतानं ध्रुवाला बापाची मांडी न देता आडळपदी बाळ
कथा सुंदर आली महाराज. उत्तानपाद नावाचा राजा आणि त्याला 2 पत्न्या, पहिली सुनीती आणि दुसरी सुरुची. नावातच केवढा मोठा अर्थ दडलाय, सुनीती आणि सुरुची. माणसाचा नीतीकडे ओढा नाही, पण सध्या रुचीकडे ओढा आहे, रुचीकडे. त्या उत्तानपादाने सुनीतीचा त्याग केला आणि सुरुचीचा स्वीकार केला. राजवाड्यात ठेवलं, राजवाड्याच्या बाहेर झोपडी बांधून दिली आणि सुनीतीला ठेवलं. कर्मधर्म संयोगाने त्या सुनीतीच्या पोटी ध्रुवबाळ जन्माला आला आणि सुनीतीला एक मुलगा झाला, त्याचं नाव उत्तम आहे. हळूहळू लेकरं वाढतायत. उत्तानपाद सिंहासनावर बसलेला आहे. कसा अर्थ आहे बघा त्या नावाचा, उत्तानपाद, ज्याचे पाय वर आणि डोकं खाली. विचारानं बरं का, प्रात्यक्षिक नाही तसं. उत्तमाला मांडीवर घेऊन बसलेला आहे. बाहेर अंगणामध्ये खेळत असलेल्या ध्रुवाने पाहिलं आणि ध्रुवानं पाहिल्यानंतर त्याला सुद्धा वाटलं की आपण सुद्धा त्या मांडीचे भागीदार आहोत. तू माझा भाऊ बसलाय, मीही बसलो पाहिजे. आपल्या आईच्या ओझर कानावर घालावं म्हणून छोटासा ध्रुव म्हणू लागला, आई उत्तम बाबाच्या मांडीवर बसलाय, मलाही मांडीवर बसायचं, निघालो. हा शब्द सुनीतीने ऐकला आणि सुरुचीने ऐकला. सुनीती काय बोलली नाही, पण सुरुची मात्र आडवी आली. ध्रुव निघाला, अडवला. कुठे निघालास? बाबाच्या मांडीवर बसायचे. नाही बसता येणार, तुझा अधिकार नाही, तुमचा त्याग केलाय प्रजाने. मांडीचा अधिकार फक्त उत्तमाचा आहे, तुला जाता येणार नाही. का? माझे पिताश्री आहेत, माझा अधिकार आहे. नाही, भिरकावलं, परत फिरवलं. तुला बसता येणार नाही, तुला बापाची मांडी पाहिजे असेल तर माझ्या या जन्मात तुला मारावं लागल आणि माझ्या पोटी जन्माला यावं लागल, त्यावेळेला बापाची मांडी मिळेल. नाही तुला मांडीवर बसता येणार नाही. गचंडे देऊन परत फिरवलं महाराज. चिमुकला ध्रुव रडू लागला. अरे माझा अधिकार असताना माझा अधिकार का छिनते आहे? का मला पाठवते? का तिरस्कार करते? का जाऊ देत नाही? आईकडे गेला, रडू लागला. आई माझा अधिकार असताना का मला जाऊ देत नाही? सुनीतीने सांगितलं, बाळा आपण आवडते आहोत, ते आवडते आहेत, त्याच्यामुळे नसेल मिळाली मांडी तुला. नाहीतर विचार करू नको. अरे बापाची नासकी कुचकी मांडी, एक दिवस बाप मरून जाणार आहे. तुला जर मांडीवर बसायचं असेल तर अरण्यात जा आणि देवाच्या मांडीवर बस. जगाच्या पाठीवर 2च माता होऊन गेल्या. पहिली आहे मदालसा आणि दुसरी आहे सुनीती. अरण्यात पाठवणाऱ्या लेकरांना मार्गदर्शन करणाऱ्या या माता 2 आहेत. मार्गदर्शन. ध्रुव मला ठीक आहे, निघू. निघ बाळा. परवानगी दिली. 5 वर्षाचा ध्रुव अरण्याच्या दिशेने निघाला. मला जंगल लागलाय, दऱ्या खोऱ्या आहेत, हिंस्र पशुचं वास्तव्य आहे, पण या कुठल्याही गोष्टीची पर्वा न करता ध्रुव अरण्यात निघाला. पुढे दाट जंगल लागलाय आणि जंगलामधून जात असताना समोरून महर्षी नारदांची भेट झाली. हे बाळ कोण आहेस? उत्तानपादाचा मुलगा ध्रुव आहे. राजाचा हो. कुठे निघालास? मला अरण्यात जायचे. अरे अरण्याच आहे. कशाला जायचंय? काही नाही, मला देवाच्या मांडीवर बसायचे. अरे देव भेटत असतो का? देवाची मांडी भेटत असं जा. कुणी पाठवलं तुला? ध्रुवनं सांगितलं, आईनं पाठवलं. नारदानं वाटलं बहुतेक सावत्र दिसते, सख्खी आई कशी पाठवू मला? नाही, परत जा. हिंस्र पशु आहेत, फाडतील, तोडतील, खातील. परत जा. ध्रुवानं सांगितलं, महाराज मी ठरलंय आता. हाचीने माता न फिरे माता. आता नियम केलाय, मी आता परत फिरणार नाही. भले पशुने मला तोडून जरी खाल्लं, फाडून जरी खाल्लं तरी चालेल, पण परत जाणार नाही. देवाची मांडीच मिळेल. महर्षी नारदाने विचार केला, हे काय परत जात नाही. मग
याला देवाच्याच मांडीवर बसायचंय, अधिकारी लिखून दिसते, याला मंत्र द्यावा. महर्षी नारदाने मंत्र दिला, ओम नमो भगवते वासुदेवाय. या मंत्राचा जप 6 महिने कर. 6 महिन्यानं तुला देव भेटेल. गेला ध्रुव महाराज. गंगा पुढे वाहते, गंगेचं स्नान केलं, गंगेच्या काठावर बसला. झाडाची फळ खाऊन 2 महिने महाराज जप जपला, मंत्र जपला. दुसरे 2 महिने नदीचं पाणी पिऊन मंत्र जपला. आहे का नाही? अशी 6 महिने पूर्ण झाल्याबरोबर साक्षात भगवान परमात्मा येऊन भेटले महाराज. 6 महिन्यासारखा जप चालू असल्यामुळे शरीरात ग्लानी आली होती. डोळा उघडत नाही, हालचाल करता येत नाही. आणि अशा वेळेला ध्रुव मात्र सारखा जप करतोय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. देव पुढे येऊन उभे राहिले. ध्रुवा, अरे मी आलोय, डोळे उघड. ध्रुवाला डोळे काय उघडता येत नाही. देवानं आपलं तेज कमी केलं आणि तेज कमी केल्यानंतर तोंडावर चमकू लागलं ते, त्याच्यामुळे डोळे उघडत नव्हते. तेज कमी केलं, आवरून घेतलं आणि ध्रुवानं डोळे उघडले आणि भगवंताचं ते स्वरूप, ती मूर्ती, ते तेज पाहिलं, रूप पाहिलं आणि ध्रुव वर्णन करू लागला महाराज. आहे का नाही? काही वेळेला वर्णन करायचं असतं पण बुद्धी चालत नाही. वर्णन करण्यासाठी 2 गोष्टीची गरज असते, एक शब्द रचना आणि दुसरी गोष्ट धाडस. वर्णन करायला काय लागतंय? एक शब्द रचना आणि दुसरी गोष्ट काय लागतंय? धाडस. नुसतं धाडस असून चालत नाही, शब्द रचना करता आली पाहिजे. आणि शब्द रचना असून चालत नाही, धाडस असलं पाहिजे. या 2 गोष्टी एकत्रित आला तर माणूस वक्ता होऊ शकतो, नाही तर वक्ता राहतो. काही काही माणसाला अलीकडले नाद लागले माईक घ्यायची. गावागावात तरुणाचा ओढा आहे की आपण वक्ता झालं पाहिजे, कुठंतरी बोललं पाहिजे. एका गावात महाराज सत्याची मीटिंग बसली. काही तरुण आले आडवे. म्हणजे का ज्या त्या वेळेला तुम्हीच पुढं, तुम्हीच पट्या गोळा करायच्या, तुम्हीच महाराजाला बोलवायचं, त्या महाराजाने यायचं, तुमचंच कौतुक करायचं. आम्ही नुसत्या पट्याच द्यायला का? आम्हाला बी कुठेतरी संधी द्यायचा ना, आम्हालाही बोलू द्या ना. आमच्या मनावर काय महाराज आणा ना. गावकऱ्यांनी विचार केला, सत्ता होत आहे ना, यांच्या मनावर काय नवीन येते 2 महाराज. पुन्हा विचार केला, आपणच आभार मानतो ना, ते आभार मानन. त्या गावात एकच माणूस आभार मानायचा. आणि मग त्याच्या पोरानं विरोध केला होता, त्याच्या मनावर सत्ता झाला ना. असंच 7व्या दिवशीचं कीर्तन आणि माझच. पहिले 2-4 दिवस माणसं नव्हते महाराज. त्या जुन्या लोकांनी म्हणायचं, हे पहा सर्व गावकरी मंडळींनो, आलेले महाराज आमके तमके ढमके, सुंदर कीर्तन केलं, त्याबद्दल गावकरी मंडळीच्या वतीनं महाराजांचं हार्दिक अभिनंदन. असेच महाराजांचे पाय गावाला लागावेत, पुन्हा पुन्हा यावेत. पहिले 2-4 दिवस म्हणून त्याला वाटलं जाऊ द्या, आता कोणी आपलं बघायला नाही, ऐकायला नाही, तर ते नाही काय नाही, बघू मागून मागून लोक जमतेत, त्याच्यात जरा प्रसिद्धी होते, बोलता येते, हे करता येते. म्हणून 7व्या दिवसाचं माझं कीर्तन, महाराज कीर्तन चालू आणि 11:45 वाजले. लोक म्हणले काय करा बाबा, तिला विरोध करायला ते आले, पांढरे कपडे स्टारचे घालून आले, त्यालाच बोलू द्या, नाही तर काहीतरी घोटाळा करून उद्या. आहे का नाही? कार्यक्रम 2 दिवस पुढे जायचे आपलं. आणि मग कीर्तन झालं आणि त्याला म्हणले उठ बाबा, महाराजाचे आभार मान. माणसाला बैठकीत बसून काय बी बोलता येते, पण उठून इथं उभं राहायचं आणि बोलायचं म्हणलं की समाज बघितला की त्याचे मांडे आपोआप विठ्ठल विठ्ठल म्हणतात. नाही जमत, पण कोणतेच माणसं विरोध मानतात. उठा म्हणले तुम्ही आभार माना. उठलं महाराज, पांढरे शुभ्र कपडे, झटकलं शर्ट, ही लगे आलो इथं उभारलं. लोक बघितले काय महाराज, घाम फुटला, म्हणजे बीपी वाढला, शुगर लो झाली, लागलं लट 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 करायला. पण आता एवढ्या गावाला विरोध केला आपण, मग आपण काहीतरी बोललंच पाहिजे ना. आणि मग महाराज ते म्हणले, हे पा गावकरी मंडळींनो, आपल्या सर्व गावकरी मंडळीच्या सहकार्याने भव्य आणि दिव्य स्वरूपाचा उत्सव पार पडतोय. त्यातील आज 7वा दिवस. 7व्या दिवसाच्या कीर्तन सेवेसाठी आलेले
महाराज वैकुंठवासी हरिभक्त परायण विनायक महाराज काचगुंडे वेळात वेळ काढून आले, चांगलं कीर्तन केलं, त्याबद्दल सर्व गावकरी मंडळीच्या वतीनं महाराजांना भावपूर्ण श्रद्धा. मटकून खाली बसला. आपला विषय आहे की वर्णन करण्यासाठी, कौतुक करण्यासाठी, बोलण्यासाठी शब्दरचना आणि धाडस असलं पाहिजे. ध्रुवानं डोळे उघडले, भगवंताला पाहिलं, भगवंताचं स्वरूप पाहिलं आणि ध्रुवाला काहीतरी बोलावंसं वाटलं देवाबद्दल. पण ध्रुवाला काही बोलता येत नाही, शब्दरचना करता येत नाही. मग अशा वेळेला देवाने काय केलं? ध्रुव पुढे बसलेले आहेत. देवानं आपल्या हातातला शंख ध्रुवाच्या उजव्या गालाला आणि उजव्या गालाला शंख लावल्या बरोबर ध्रुवाने हात जोडले आणि ध्रुव बोलू लागला, योंत प्रविश्य मम वाच मिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधान्मा आज्ञांश्च हस्तचरण श्रवणत्वगाविन प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. भगवंताचं तोंड भरून वर्णन केलं आणि ध्रुवाला भगवंतानं बापाची मांडी न देता आडळपद दिलं. हे तुकोबाराला माहित होतं म्हणून तुकोबारा देवाच्या दारात उभे आहेत आणि म्हणतात, देवा तोची एक दान शूर दाता. आणखी काय केलंस? महाराज म्हणले, सुदामा ब्राह्मण बालमित्र पण गरीब होता, सेवा करत असताना त्याची अपेक्षा होती काहीतरी मिळावं. बायकोचा ऐकून आला, देवाकडे आला. आणि कसं आला महाराज वर्णन करतात, सुदामा ब्राह्मण झालं काय बघा. गर्दीमध्ये दादा फार माग बसले. मठामध्ये राहत असताना अधिक महिन्यामध्ये महिना सप्ताह असायचं आणि पाल शिकून गावच्या गाव असायचे मठामध्ये. त्या काळामध्ये बघते दादा तुम्ही औरंगाबादला होता, आता तिथंच आहेत, त्यांची उपस्थिती आहे. तू को बरे म्हणले, देवा अरे सुदामा ब्राह्मण त्याच्याजवळ काहीच नव्हतं रे, पण तुझ्या भेटीसाठी आला. येताना घेऊन काय आला? मुठभर पोय. मुठभर पोयासाठी गाव सुवर्णाच. तू सोन्याची नगरी दिलीस. हे अनेकाला जे जे पाहिजे ते ते तू दिलंस. मी सुद्धा मागण्याची इच्छा नाही, पण तू मागा म्हणतोस. मी तुझ्याकडे आलोय, पण मला सुग्रीवासारखं, मला बिभीषणासारखं, मला ध्रुवासारखं, मला सुदामासारखं या गोष्टीची अपेक्षा नाहीच. मग द्यायचंच असेल तर काय दे महाराज अभंग.
हेची दान देगा देवा हेची दान सकारात्मक मागणं आहे तुकोबराचं. महाराज म्हणजे हेच मला दान दे. आता दानाचे अनेक प्रकार आहेत. आपला वेळ कमी आहे. अनेक प्रकार सांगून वेळ घ्यायचा नाही. संकल्पित वेळेमध्ये चिंतन झालं पाहिजे. दानाचे अनेक प्रकार आहेत. पण दान मागत असताना तुकोबरायांनी चकारात्मक सांगतात हेच दान. आता माऊली असतील, श्रीनिवास महाराज असतील, संस्थेमध्ये जी लोक बसले अभ्यास केलाय त्यांना व्याकरण पहिलं पुस्तक, दुसरं पुस्तक, या सगळ्या गोष्टी माहित आहेत. पण ज्याला व्याकरण माहित नाही त्याला काय करणार आहे? आपल्या तिथी किती आहेत? 15 आणि 1 16. बरोबर. आता अलीकडे तिथी, महिने, आयन या गोष्टी शक्य, इसवी सन हे आताच्या पिढीला कळणं कठीण आहे. आता आम्हाला होतं महाराज 30-300 झाले, पावकी, निमकी, सवाकी, दीडकी, आउटकी ही झाल्याशिवाय पहिल्या वर्गात प्रवेश नव्हता. आमच्या काळात ते बटन दाबून गणित करायचं नव्हतंच. तोंडानं आणखी मला तुम्ही विचारा 30-300 पर्यंत कुठला बी पाडा त्याचं उत्तर द्या ना. पण आता 10वीला गेला तरी त्याला बेचाच पाडा येत नाही. कारण शिक्षणाचा अभाव आहे, लक्ष नाही. मी म्हणतो आपल्या मुलाला मोठ्या शाळेत घाला, कोणते कोणते पॅटर्न आहेत ते सगळे शिकवा, पण संस्कार मात्र दिल्याशिवाय राहू नका.
मुलगा किती मोठा व्हावा, पण शाळेत जाताना आई बापाचं दर्शन घेऊन शाळेत जावं लागतं, हे शिकवावं लागेल, हे संस्कार द्यावे लागतात. संध्याकाळी शाळेतून आला, हातपाय धुवून तुळशीला दिवा लावून हनुमान चालीसा म्हणावी लागते, हे शिकवावं लागेल. जर तुम्ही संस्कार दिले तर आपला हिंदू धर्म अबाधित राहील, नाही तर धर्माचं वाटोळ झाल्याशिवाय राहणार. म्हणून तिथी किती आहेत? 16. प्रतिपदा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी, एकादशी, द्वादशी, त्रयोदशी, चतुर्दशी, पौर्णिमा, अधिक अमावास्या, बरोबर? 15 अधिक 16. प्रतिपदा जर सोडली तर प्रत्येक तिथीला प्रत्यय आहे, प्रत्यय आहे की नाही? प्रत्येक तिथीला काय प्रत्यय आहे. जाऊ द्या, नाही विषय वाढवीत की इथे षष्टीचं मागणं आहे, चकारात्मक मागणं आहे. हे देवा, द्यायचं तर हेच सवर जोर मारलाय, सवर. तुम्ही जेवायला या आणि तुम्हीच जेवायला या. हे दे का पांडुरंगा, हे दे का पांडुरंगा, इथं तुकोबर आहे म्हणतात, द्यायचं असेल तर हेच दे. अहो पण काय पाहिजे? तुझा विसर न व्हावा, देवा तुझा विसर होऊ नये, हेच मला दे, मला दुसरं काही नको. महाभारतामध्ये सुंदर कथा आहे. पांडवांचा 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास. वनवास संपला, त्या काळात कौरव पांडवाचं युद्ध झालं आणि आंधळ्या धृतराष्ट्रा सगळं त्याची 100ही मुलं मारली गेली. आणि 13 वर्षाच्या नंतर हस्तिनापुरामध्ये 5 पांडव, स्वतः भगवान परमात्मा ही मंडळी उपस्थित झाली आणि धर्मराजाचा राज्याभिषेक ठरला. धर्मराजाचा राज्याभिषेक थाटामाटाने होतोय आणि तो आनंद पाहून भीम अर्जुनाच्या अर्जुन भीमाच्या गळ्यात पडून गुराढोरासारखे रडतात. नकुल सहदेवाच्या, सहदेव नकुलाच्या गळ्यात पडून भावाचं वैभव पाहून आपोआप आनंद अश्रू येत आहे. कुंती माता ओक्साबोक्षी रडू लागली. तो राज्याभिषेकाचा सोहळा आनंदाने पार पडला आणि थोडासा कानोसा भगवंतानं शब्द दिला, आता माझं काम संपलंय, मी निघणार आहे. ही वार्ता एकमेकाला एकमेकापासून कळाली. देव जाणार आहेत, देव जाणार आहेत. आणि त्यावेळेला धर्म, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव सगळे रडू लागले. देवा मला सोडून जाऊ नका, देवा इथेच थांबा. पण सगळ्यांचं सांत्वन करतात की भावा भावामध्ये, आपसापसामध्ये भांडणं करू नका, विचाराने राहा, प्रेमाने राहा, असा देव सगळ्यांचं सांत्वन करतात. निघणार म्हणून आत्याकडे पाहिलं लांबून, तर कुंती माता रडू लागली. देव जवळ आले. आत्या, काय झालं रडायला? मी आता जाणार आहे, पाठीमागचे दिवस विसरा आणि आनंदाने जीवन जगा. मी जाता जाता आत्या, मी निघतोय,
तुला काय पाहिजे आत्या मी देतो न जातो. कुंती माता जास्तच रडू लागली. देव देणार आहेस कृष्णा देणार आहेस. पदर पसरला ओटी समोर केली आणि कुंती म्हणली कृष्णा देणारच असेल तर सगळ्या लोकांचं दुःख माझ्या झोळीत ओटीत टाक. मला दुसरं काही नाही. देव म्हणले आत्या आतापर्यंत काय दुःख कमी भोगलंस का. आता कशाला दुःखाचं नाव काढतेस. कशाला दुःखाचं स्मरण करतेस. कशाला दुःखाचा विचार करतेस. अगं आत्या तुला लहानपणापासून मी पाहिलंय. तू पृथ्वीराजाची कन्या पण इकडं कुंती भोज राजाला तू आवडलीस म्हणून त्याच्या वटीत घातलं तुझ्या बापानं. तुझं नाव कुंती पडलं. बालपणातच लग्न झालं. नवरा रोगी मिळाला. दुर्वासा सारखा महापुरुष जीवनामध्ये भेटला. मंत्र दिले आणि मंत्र दिल्यानंतर बालपणातच हा मंत्र खरा की खोटा म्हणून जपला आणि कर्णासारखा पुत्र लहानपणातच तुझ्या पोटी जन्माला आला है की नाही. कुंती सांगती देवाला कर्ण पांडव रे पहिला. कुंती सांगते देवाला पुन्हा 3 जपलेस तू. धर्म मी अर्जुन हे 3 जन्माला आले. माद्रीने 2 जपले. नकुल सहदेव जन्माला आले. पंडुराजाला शाप होता पत्नीला स्पर्श ज्यावेळेला करशील त्यावेळेला मरून पडशील. आणि पुढे योगायोगाने पंडुराजा विसरला. माद्रीला स्पर्श झाला आणि जागच्या जागेवर मरून पडला. आत्या माद्री आत्या तुमच्या जवळ आल्या. मला सती जायचं आहे. माझी 2 मुलं आहेत. तुमच्या ओटीत घालते याचा सांभाळ करा. नकुल सहदेव स्वाधीन केले आणि माद्री सती गेली. पुढे ही मुलं लहानाची मोठी होत असतानाच धृतराष्ट्राची 100 मुलं या मुलाबरोबर संघर्ष केला. युद्ध केलं. हाणलं मारलं. लक्षागृहात जाण्याचा प्रयत्न केला. अन्नामध्ये विष देण्याचा प्रयत्न केला. साधी संकट पाहिलेत का त्या तुम्ही. आणि पुन्हा कशाला दुःख मागताय.
दुसरं काही मागा ना, दुःख कशाला मागताय? त्यावेळेला कुंतीनं एकच वाक्य सांगितलं, देवा तुला सांगू का दुःख मागते? अरे दुःखातच तुझी आठवण होती आहे, सुखात तुझी आठवणच होत नाही, म्हणून मला दुःख दे. तसं महाराज म्हणले, देवा मला काही नको, तुझा विसर तुका म्हणे तुझा न पडावा विसर, न पडावा महाराजांची सकारात्मक मागणी आहे. कसले बी डोंगर आले झाले काय ते होऊ दे, पण तुझा विसर पडला नाही पाहिजे. देवा माझं असं मत आहे, तुझा विसर मला पडूच नाही, पण माझा सुद्धा विसर तुला पडू नये. विसरतो न पडावा माझा देवा तुम्हासी. है की नाही? देव भक्ताचा संवाद आहे. म्हणून महाराज म्हणले, हे चिदान देवा देवा आणि तुझा विसर न व्हावा. ठीक आहे महाराज, विसर पडल्यानंतर, देवाचा विसर पडल्यानंतर होतं काय? विसरली तयाची थोर झाली पचतील खानी 84. म्हणून जीवनामध्ये दोन गोष्टी कधीच विसरू नये. दो बात की याद रख, जो चाहे कल्याण नारायण निज मौत को. है की नाही? जीवनामध्ये दोन गोष्टी कधीच विसरायच्या नाहीत. एक दिवस नक्कीच आपल्याला येणार आहे मरण, आणि ते सुखाने येण्यासाठी करावंच लागेल ईश्वराचं स्मरण. म्हणून या दोन गोष्टीला कधीच विसरायचं नाही. म्हणून महाराज म्हणतात, तुझा विसर न व्हावा. ठीक आहे महाराज, हे जर तुम्हाला मी दान दिलं, माझा सारखा आठव स्मरण तुम्हाला राहिलं, तर तुम्ही काय करणार? याच्यासाठी अनेक प्रमाण रामकृष्ण गीती गात गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाचे आनंदे आवडीने. म्हणून देवा गुण गाईन, पण कसं आवडीने. हे माझं ठरलंय, हेच माझी सर्व जोडी. विठोबार कुमारी बोला बोला काय भोपार कुमारी भोपार कुमारी भोपार सद्गुरु स्वामी महाराज
गुणगायना बडी हेची माझी सर्व जोडी. माझं ठरलं देवा, माझ्या जीवनात एकच हेतू आहे की तुझं गुण आवडीनं, आदरानं, प्रेमानं, आनंदाने गाणार आहे. ठीक आहे महाराज, जीवन चालवायचे, जीवन यात्रा चालवायची. नुसतं रामकृष्ण हरी म्हणून चालत नाही. हातपाय हलवावे लागतात, काहीतरी मिळवावं लागतं, त्याच्याशिवाय जीवन यात्रा चालत नाही. म्हणून लय वेळासारखं करू नका, काहीतरी मागा. न लगे परमार्थातलं मागा, म्हणजे न लगे मुक्ती. मला मुक्ती बी नको. ऐका, दुसरं प्रमाण आहे, देवा ऐके हे विनंती. ऐक, मला मुक्ती नको. का? ती कामारी आहे, ती दासी आहे आमच्याकडे, आम्हाला तिची गरजच नाही. न लगे मुक्ती हे बी नको म्हणजे. मग काय पाहिजे? संत संग देवी सदा. या गोष्टीची मला गरज नाही. माझ्या जीवनात माझं जीवन बिघडू नये, घडावं, याच्यासाठी मला संतांची संगतीची संत संगती देई चरणास. संत संगती मागितली, पण खऱ्याची मागितली, खोट्याची नाही मागितली. महाराज आवडीनं प्रमाण म्हणायचे, संगत मत करना खोटी, दुनिया उल्टी है झूठी. सगा भाई को बुरा बोले, साले को सन्माना. माँ बाप तो भीख मागे, ससरे को जमखाना. संगत मत करना खोटी, दुनिया उलटी आहे झूठी. म्हणून संतांची संगती पाहिजे. न लगे मुक्ती आणि संपदा, संत संग देई सदा. ठीक आहे महाराज, माझा विसर पडणार नाही, हे मी तुम्हाला दान देणार आहे. माझ्या विसरामध्ये माझ्या आठवत तुम्ही काय करा? तुम्ही म्हणणार, आवडीनं तुझं गुणगान गाणार देवा. गुणगायना बडी हेची माझी सर्व जोडी. संसारामध्ये ज्या गोष्टीची गरज आहे, परमार्थात ज्या गोष्टीची गरज आहे, परमार्थातली बी नको म्हणतात आणि संसारातली बी नको म्हणतात. फक्त जीवन घडण्यासाठी, बिघडण्यासाठी नाही, जीवन घडण्यासाठी संतांच्या संगतीची गरज आहे असं म्हणतात तुम्ही. पण ऐका, जीवन जगत असताना मृत्यू लोकाचा नियम आहे, पुनरपी जननम पुनरपी मरणम. ही जी परंपरा आहे, इथं जन्माला यावं लागतं. जो जन्माला आलाय त्याला एक दिवस मरावं लागतंय. मग या गोष्टी तुम्हाला सगळ्या पाहिजेत. मग असं जीवन जगाल का? मग तो बरा म्हणजे जर तुम्ही संत संगत देत असाल, जर तुम्ही तुमचं मला विस्मरण होऊ नये, कायम स्मरण व्हावं हे दान देत असाल, तर मी आनंदाने गर्भवास होशील. तुका माने गर्भवासी, गर्भवासी तुका माने सुखे घालावे आम्हास, सुखे घालावे आम्हासी, आम्हासी गुणगायीन आवडी, आवडी गुणगायीन आवडी, आवडी.